कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बघा तुम्हाला सांगतो हे ना मतांचं पॉलिटिक्स तर आहेच, पण ह्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचं हे ना मणिपूर करायचं। प्रधानमंत्री गेलेत का मणिपूरमध्ये? 1 वर्ष झाला तर तिथे जे काही आगडोम पसरलेलं आहे, मिलिटरी घुसवलेली का शांतता आणण्यासाठी? त्यांच्याच स्वतःच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला आणि राष्ट्रपती शासन लावलेलं आहे। पण आज उद्योगधंदे जाणार आहेत का मणिपूरमध्ये? पर्यटक जाणार आहेत का मणिपूरमध्ये? गुंतवणूक जाणार आहे का मणिपूरमध्ये? तसंच आहे ना महाराष्ट्राचा परिस्थिती करायची आहे। नाही, ही त्यांची भाषाच आहे ना, कडी निंदा करते है, आगे क्या? आणि मंत्री जे आता पेटवापेटवी करत आहेत ना, तुम्हाला सांगतो जे मंत्री जे कोणी असतील, मग ते उपमुख्यमंत्री स्वतः असतील ज्यांना 2 वर्ष घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून पाहिलेलं आहे, कळत काही नाही म्हणून दंगली घडवायच्या, येत काही नाही म्हणून दंगली घडवायचा, हे त्यांचं ब्रीदवाक्य। बघा तुम्हाला सांगतो हे ना मतांचं पॉलिटिक्स तर आहेच, पण ह्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचं हे ना मणिपूर करायचं। प्रधानमंत्री गेलेत का मणिपूरमध्ये? 1 वर्ष झाला तर तिथे जे काही आगडोम पसरलेलं आहे, मिलिटरी घुसवलेली का शांतता आणण्यासाठी? त्यांच्याच स्वतःच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला आणि राष्ट्रपती शासन लावलेलं आहे। पण आज उद्योगधंदे जाणार आहेत का मणिपूरमध्ये? पर्यटक जाणार आहेत का मणिपूरमध्ये? गुंतवणूक जाणार आहे का मणिपूरमध्ये? तसंच आहे ना महाराष्ट्राचा परिस्थिती करायची आहे।